संग्रामपूरमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात तहसील कार्यालयासह खरेदी विक्री संघ व कृषी उत्पन्न बाजार समिती ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात। भारतीय स्वातंत्र्याचा 80वा स्वातंत्र्य दिन संग्रामपूर येथे दिनांक 15 ऑगस्ट रोजी तालुक्यात विविध शासकीय, निमशासकीय तसेच सामाजिक संस्थांच्या वतीने देशभक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। तहसील कार्यालयासह संग्रामपूर येथील खरेदी विक्री संघ आणि कृषी उत्पन्न बाजार समिती येथेही स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचे कार्यक्रम उत्साहात पार पडले। संग्रामपूर तहसील कार्यालयाच्या नावाने बांधण्यात आलेल्या भव्य इमारतीसमोरील प्रांगणात तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकविण्यात आला। यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीत वंदे मातरम तसेच जय जय महाराष्ट्र माझाचे गायन करण्यात आले। ध्वजारोहण होताच परिसर देशभक्तीच्या जयघोषाने दुमदुमून गेला। स्वातंत्र्य दिनानिमित्त तहसील कार्यालय परिसराची आकर्षक सजावट करण्यात आली होती। अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। एनसीसी विद्यार्थ्यांचे शिस्तबद्ध संचलन वरवड बकाल येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या एनसीसीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी कार्यक्रमात विशेष सहभाग घेतला। एनसीसी विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली। त्यांच्या संचलनामुळे कार्यक्रमाला विशेष आकर्षण प्राप्त झाले। शहीद स्वातंत्र्य सैनिकांच्या पालकांचा सन्मान। स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात संग्रामपूर तालुक्यातील शहीद स्वातंत्र्य सैनिकांच्या आई-वडिलांचा विशेष सन्मान करण्यात आला। तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन त्यांच्या पालकांचा गौरव करण्यात आला। स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी केलेल्या त्यागाचे स्मरण करून त्यांच्या कुटुंबियांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। हा क्षण उपस्थितांसाठी भावनिक ठरला। खरेदी विक्री संघातही ध्वजारोहण। संग्रामपूर येथील खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। उपस्थित मान्यवर, पदाधिकारी, कर्मचारी व नागरिकांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वज फडकवून राष्ट्रगीताने तिरंग्याला मानवंदना देण्यात आली। यावेळी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करण्यात आले। कृषी उत्पन्न बाजार समितीत देशभक्तिमय वातावरण। संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातही स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला। बाजार समितीच्या पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, शेतकरी तसेच नागरिकांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले। तिरंगा फडकविल्यानंतर राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले। यावेळी उपस्थितांनी देशाच्या विकासात शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगत राष्ट्रहितासाठी एकजुटीने कार्य करण्याचा संदेश दिला। प्रशासनाला सहकार्य करण्याचे तहसीलदारांचे आवाहन। यावेळी तहसीलदार प्रशांत पाटील यांनी नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत देशाच्या विकासासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले। तालुक्यात शांतता, सुव्यवस्था आणि सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असेही त्यांनी सांगितले। या सर्व कार्यक्रमांना शासकीय व निमशासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी, राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विविध ठिकाणी झालेल्या ध्वजारोहणामुळे संग्रामपूर तालुक्यात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आणि राष्ट्रभक्तीचे वातावरण पाहायला मिळाले। युवा क्रांती न्यूजसाठी आकाश बोरसे, संग्रामपूर। आज भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण तहसील कार्यालयामार्फत अत्यंत मोठ्या प्रमाणावर जयतयारी करून ध्वजारोहण अत्यंत उत्साहात पार पाडलं। आजच्या या ध्वजारोहणासाठी तालुक्यातील विविध गावातून वेगवेगळ्या स्तरातून नागरिक मोठ्या प्रमाणावर हजर होते। शालेय विद्यार्थी, पत्रकार बंधू, त्याच्यानंतर विविध पक्षाचे आणि संघटनेचे पदाधिकारी तसेच एनसीसी कॅन्डिडेट देखील आजच्या कार्यक्रमाला उपस्थित होते। आपण आजच्या दिनाचं औचित्य साधून तालुक्यातील वीरपत्नी आणि वीरमाता यांचा यथोचित सत्कार केला। तसेच तालुक्यातून विविध स्तरातून आलेल्या लोकांना आपण स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। मी परत एकदा सर्व नागरिकांना तालुका प्रशासनाच्या वतीनं आजच्या 80व्या दिनाच्या शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।